कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचा जो काय प्रॉब्लेम होता तुम्ही तुमच्या वेगळ्या पद्धतीने सोडवायचा होता, हा? नाहीतर आणायची होती तुमच्या तोला मुलाची कुणीतरी सुसंस्कारित, हा, चांगली शिकले सवरलेली सुसंस्कृत। मग बघितलं असतं आम्ही त्या सावत्राईनं आमचा स्वीकार कसा केला असता ते। त्या सावत्र आईचं आणि तुमच्या पोरग्याचं पटलं असतं का नसतं ते तुम्ही बी बघितलं असतं आणि दुनियेने बी बघितलं असतो। पण आमच्या आई साहेबांचं का बळी दिला तुम्ही? का? कारण त्या चारुलता मॅडम सारख्या दिसत होत्या म्हणून? तुम्ही काय केलं? त्यांना बोलवलं घरी, सांगितलं माझ्या पोरग्याचा स्वीकार कर, त्याचा सांभाळ कर। ते त्यांनी इमानीतभारी केलं। त्याच्यानंतर त्या पोरग्याचा लळा लावून घेऊ नको, त्याच्यावर माया जोडू देऊ नको, हे तुम्ही त्यासनी नाही सांगू शकत ना। प्रेम माया हे होत जातंय आपल्या नकळत। तसंच देवानं निसर्गानं आपल्याला बनवलेलं असते चारो सुरूची। हे तुमच्या टकुरीतच घुसलं नाही गावा। तुमच्या घरात आल्यानंतर त्या बाईच्या मनामध्ये माया निर्माण झाली, या घराविषयी एक नातं निर्माण झालं। पण त्याच्यानंतर तुम्ही त्यासने असं म्हणताय की तू आतल्या गाठीची आहेस, पाताळींत्री आहेस, तू माझ्या घरातनं बाहेर हो, तुला पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे का हो? हा, त्यासनी या घरात राहावंसं वाटलं, ह्यात त्यांचं काय चुकलं मला सांगा? त्यांना पैसा पाहिजे आणि सत्ता पाहिजे हे फक्त तुम्हाला वाटतंय, दोष तुमच्या नजरेचा आहे। मला बरं आयुष्यात असं कवा वाटलं नाही की त्यांना पैसा पाहिजे आणि सत्ता पाहिजे, कारण मला चांगलं माहिती आहे त्यांना माणूस पाहिजे, त्यांचं हक्काचं, त्यांचं आपलं माणूस पाहिजे, आपलं म्हणणारं माणूस पाहिजे। माणूस ह्यो प्रेमासाठी असूसलेला असतो, तुमच्या टकोऱ्यात कवाच घुसलं नाही चारो सुरींशी, ते तुम्ही त्यासनी कवा दिलंच नाही हो। तुम्ही विचार करून बघा, अख्खं आयुष्य, एक दोन दिवस नाही, अख्खं आयुष्य आमच्या माऊलीने एकाकी घालवलं। तपश्चर्या होती ती, आणि त्याचं फळ तुम्ही त्यासनी काय देताय? उठसूट घराबाहेर व्हायला सांगताय व्हय? काय गेलं असं? काय घोड मारलंय त्यांनी तुमचं? आता हे होऊ शकत नाही। आता मी तुम्हाला शेवटची संधी देतो, नीट विचार करून, नीट विचार करून उत्तर द्यायचं। त्या माऊलीनं तुमच्या पोरग्याचा सांभाळ केला, त्याची जाणीव ठेवा। चूक बोलून माफ करूया, सगळं सोडून पुढे जाऊया। आमच्या आई साहेब म्हणतात तसं हॅप्पी हॅप्पी शेवट करूया सगळ्याचा। झालं गेलं, गंगेला मिळालं, बरं राहिलं तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी तरी, तुमच्या पोरग्यासाठी तरी तुम्ही हे लगीन करायला होय म्हणा, या लग्नासाठी उभं राहा। चार वाजता नाही म्हणू नका, एवढं करशील काय तुम्ही माझ्यासाठी? सांगा की, राहाल काय लग्नाला उभे? करशील काय आमच्या आई साहेबांचं सांगितलं की नाही म्हणून? आम्हाला फक्त आमच्या आई साहेबांचं सुख पाहिजे, त्यांना या घरच्या लक्ष्मीचा मान पाहिजे फक्त, तेवढा द्या की। या घराच्या मालकीन तर त्या आहेतच, फक्त या घरचं सौभाग्य पण त्यांना मिळालं तर लय बरं होईल, तेवढं फक्त द्या की। तेवढं जर तुम्ही केलं ना, मी माझ्या कातड्याच्या जोड करून तुमच्या पायात घालेन, तुम्ही नाही म्हणू नका फक्त, खरंच। मी हात जोडतो, पाया पडतो, तुम्ही नाही म्हणू नका। सगळं जुळून आलंय, सगळी माणसं आहेत, मुहूर्त आहे अजून, आई साहेब आहेत आमच्या, तुम्ही नाही म्हणू नका। मी पाया पडतो तुमच्या। अहो, आणि आई साहेबांकडनं मी काही चूक झाली असेल ना, तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचा राग असेल, मी त्यांच्या वतीने मी माफी मागतो। लई खस्ता खाल्ल्यात त्या माऊलीनं आपल्या घरासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, एवढा मान तर तुम्ही त्यांना दिला पाहिजे। नाही म्हणू नका, होय म्हणा की, होय म्हणा फक्त, काय वाटेल ते करतो, होय म्हणा फक्त। अधिपती पण म्हणू नका, पण मी नाही ऐकायचं नाही, फक्त मला होय ऐकायचं आहे तुमच्या, होय म्हणा। लगीन करा की आमच्या आई साहेबांसंग, करशील काय हो? करा की। अधिपती काय करताय तुम्ही? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? नाही मास्तरीन बाई, हे व्हायला पाहिजे,
तुम्ही तर बाई आहे, तुम्ही बाईचं मन जाणू शकताय. तुम्ही तर शब्द टाकून बघा, तुमचं सगळं ऐकतात ना होई. तुम्ही सांगून बघा की हे लगीन व्हायला पाहिजे मास्तर. मला नको हे लग्न व्हायला. आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हो प्रश्न नाही आहे. हे लगीन झालं तर ह्या दोघांचं त्याच्यामध्ये भला आहे, या घराचं भला आहे. तुम्ही नाही, असं मला काय नाही वाटत असं. मला नाही वाटत असं. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मास्तर. काय गैरसमज होतोय माझा? ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत हा गैरसमज आहे की ह्यांनी बजरंगशी हात मिळवणी केली हा गैरसमज आहे? सांगा मला. अहो, तुम्ही कुठला विषय कोणीकडे घेऊन चाललाय? ते बिजरंगचा काय संबंध नाही. तुम्ही बरं आपण ते सगळं नंतर बोलूया की. ते सगळं बोलायचे आता ही वेळ नाही. आता यांचं लगीन होऊन जाऊ दे, आपण सगळं नंतर बोलूया. अधिपती, मी हे लग्न थांबवायचा प्रयत्न करतेय आणि तुम्ही रिक्वेस्ट करताय बाबांना लग्न करा म्हणून. कारण मला खरंच असं वाटतं हे लगीन व्हायला पाहिजे. बाकी कशापेक्षा बी आयुष्यात मला आई साहेबांचं सुख महत्वाचं आहे, तुम्ही समजून घ्या. आणि त्यासाठी बाबांचा बळी देणार तुम्ही? कशापेक्षा बी आमच्या आई साहेबांचं सुख आमच्यासाठी जगात सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही बाबांचा बळी देणार? बळी बळी काय म्हणता तुम्ही? अहो, ते आमचे आई साहेब आहेत, त्यांनी या घराला सांभाळलंय, आम्हाला सांभाळलंय. आता त्यांची इच्छा तर का नाही व्हायला पाहिजे त्यांचं लगीन? अहो पण बाबांच्या इच्छेचं काय? अहो मग त्यासाठी मी एवढी रिक्वेस्ट करावं नव्हतं त्यासनी. तुम्ही ओ 4 वाजता काय ठरलं तुमचं सांगा की. त्यांना नाही करायचंय लग्न तुम्ही अधिपती. थांबा तुम्ही थांबा. अहो थांबा म्हणजे मी सांगते ना, नाही करायचंय त्यांना लग्न. का नाही करायचं? काय वाईट आहे आमच्या आई साहेबांच्यात? यांच्या बायकोसारख्याच दिसतात हुबेहूब. तुम्ही असं बी आता तुम्हाला वाटलंच होतं की त्या चारुलता मॅडम आहेत म्हणून लग्नाला तयार झालाच होता की. आता काय वाईट आहे? मी त्यांना आई मानलेलं आहे. आई साहेबांची मी मर्जी आहे. लग्नात दोघांची मर्जी लागते अधिपती. अहो असं काय नाही. आता आपल्याला ते आपण नंतर बोलू. आता शेवटचं विचारतो, सांगा. मग मी तुला शेवटचं सांगतोय अधिपती. तू या बाईचे कितीही गोडवे गायलेस, तिची किती भक्ती केलीस, तू किती पोटतिडकीनं रडून कळवळून माझ्यासमोर हिची बाजू मांडलीस, तरी सुद्धा अधिपती या बाईला माझ्या बायकोच्या, माझ्या चारूच्या, तुझ्या आईच्या नखाची सर नाही. हिनं हे जे सुसंस्कृतपणाचं, सुशिक्षितपणाचं केलं ना, हे सगळं नाटक होतं, नाटक. अभिनय केला तिनं जो आयुष्यभर तुझ्या समोर ती करत आली, जगासमोर ती करत आली. पण मुळात ही बाई दुष्ट, कारस्थानी, कपटी बाई आहे. तुला कधीतरी हे कळेल. या आशेवरती इतके दिवस होतो, पण अधिपती, ही तुझी तथाकथित आई मला कधीही आवडली नाही, आवडणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.